जे आदिवासी महाराष्ट्रामधील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत महत्त्वाच्या विषयावरती मी आज बोलणार आहे। तो विषय म्हणजे टार्टी बार्टी आरती सारथी महाज्योती या ज्या संस्था, या संस्थेमध्ये UPSC MPSC व बाकीच्या शाखेमध्ये या राज्य सरकारने त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत। तयारी करत असताना TRTAच्या अंतर्गत जे क्लासेस घेतात त्या क्लासेसच्या माध्यमातून बरेच आमचे आदिवासी विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये आहेत। पण आपण दुसरीकडे विचार केला, टार्टी बार्टी आरटी या संस्थेमध्ये जी जागावाढ राज्य सरकारने केलेली आहे, त्याच प्रकारची जागावाढ ही आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे TRTA यांच्यामध्ये करणे आवश्यक होती, पण तशी जाग कुठलीही राज्य सरकारने केलेली नाही। त्यामुळे राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती दुजाभाव केलेला आहे। दुजाभाव करून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं पाप हे राज्य सरकारने केलेलं आहे। त्यामुळं यावरती एवढे मोठा अन्याय होऊन सुद्धा यावरती महाराष्ट्रातील 25 आमदार भूमिका घ्यायला तयार नाहीत। त्याचसोबत आपले आदिवासी मंत्री महोदय सुद्धा यावरती काहीही बोलायला तयार नाही। तर एवढा मोठा अन्याय आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती झालेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत, या आदिवासी विद्यार्थ्यांना मी हात जोडून विनंती करू इच्छितो की आदिवासी विद्यार्थ्यांनो, आता या अन्यायाविरुद्ध आता बंड पुकारण्याची वेळ आलेली आहे। आपण जर आता शांत राहिलो तर यासारखे मोठे अन्याय हे राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांवरती करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जे क्लासेस चालतात TRTA मार्फत, ते क्लासेसही बंद करतील काय, असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत, यांना आता कुठेतरी रस्त्यावरती उतरून याचा विरोध करण्याची भूमिका आता घ्यावी लागेल आणि TRTAच्या जागेमध्ये वाढ करण्यासाठी महाराष्ट्रातील जे आमचे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत, या आदिवासी विद्यार्थ्यांची एकजूट या दुजोरी करणाऱ्या राज्य सरकारला मला वाटतं दाखवण्याची गरज आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील जे आमचे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत, यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आदिवासी विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही शांत बसू नका। आता या अन्यायाविरुद्ध पेटून उठा आणि जोपर्यंत आपल्याला या जागेमध्ये वाढ होत नाही तोपर्यंत शांत बसू नका। आता जर आपण शांत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती वेगवेगळे अन्याय हे राज्य सरकार करेल। त्यामुळे आपण सर्वांनी याविरुद्ध अन्यायाविरुद्ध आपण लढा देणं गरजेचं आहे। एवढंच मी आपल्यापुढे बोलतो। धन्यवाद।